गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट बघणार आहोत, इम्युनी सिस्टीम इन द बॉडी. द ह्युमन इम्युनी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ अ लिम्फॉइड ऑर्गन, टिश्यू, सेल्स अँड सॉल्युबल मॉलिक्यूल लाईक अँटीबॉडीज. आता आपल्या इम्युनी सिस्टीममध्ये प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन, सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन, अँटीबॉडी फॉर्म करणाऱ्या सेल्स, असे सगळे घटक येऊन बनलेली आहे. As you have read, immune system is the unique in the sense that it recognize foreign antigen, respond to these and remember them. आता आपली जी इम्युनी सिस्टीम आहे, ही इम्युनी सिस्टीम जो अँटीजन आहे, जो फॉरेन मॉलिक्यूल आहे, ह्याला डिटेक्ट करते, रेकग्नाइज करते, तिच्यावरती अटॅच करते आणि त्याची मेमरी म्हणजे इन्फॉर्मेशन पण स्टोअर करून ठेवते, की जेणेकरून भविष्यामध्ये ही सेल किंवा तो व्हायरस किंवा तो फॉरेन मॉलिक्यूल परत आला तर त्याच्याशी असणारी रिलेटेड जी काही मेमरी आहे ती काय करते, ती स्टोअर करून ठेवते. द इम्युनी सिस्टीम ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन ॲलर्जिक रिॲक्शन. आपण लास्ट लेक्चरला बघितलं की ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये सुद्धा तिचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, की जर तुम्हाला विशिष्ट गोष्टीची जर ॲलर्जी असेल तर ती दाखवते, की जेणेकरून आपण ती गोष्ट इग्नोर करण्यातच काय आहे, शहाणपण आहे. तसंच काही ॲटो इम्युनी डिसीजसुद्धा आपण लास्ट लेक्चरला बघितले. त्याच्यामध्ये डायबिटीज आहे किंवा त्याच्यामध्ये रिमॅटॉइड आर्थरायटिस आहे. सो ॲटो इम्युनिटी डिसीज अँड ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट करत असताना सुद्धा आपण त्याची काळजी घेणं आवश्यक आहे, की जेणेकरून ब्लड ग्रुप मॅच करणं इत्यादी एक्सेट्रा. द लिम्फॉइड ऑर्गन, आता याच्यामध्ये दोन आहेत, एक म्हणजे प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आणि दुसरा आहे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. दीज आर द ऑर्गन्स वेअर ओरिजिन अँड मॅच्युरेशन ऑफ प्रोलिपरेशन ऑफ लिम्फोसाइट्स ऑकर. आता ज्या ऑर्गनमध्ये हे लिम्फोसाइट्स फॉर्म होतात त्या ऑर्गनला मी काय म्हणतोय, लिम्फॉइड ऑर्गन. द प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आर बोन मॅरो अँड थायमस वेअर इमॅच्युअर लिम्फोसाइट्स डिफरन्शिएट इंटू अँटीजन सेन्सिटिव्ह लिम्फोसाइट्स. आता हे जे प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आहेत, ह्या प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये काय होतात, ह्या लिम्फोसाइट्स मॅच्युअर होतात, फॉर्म होतात, तयार होतात, ॲक्टिवेट होतात. ठीक आहे, मग ते दोन आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. एक म्हणजे आहे बोन मॅरो, की जे बोन्स लॉंग आहेत, की ज्यांना शाफ्ट आहे, असे जे बोन मॅरो आहेत, ह्या बोन मॅरोमध्ये हे तयार होतात. आणि दुसरा ऑर्गन आहे थायमस, की जो आपण बघितलेला आहे. थायमोस हा ऑर्गन थायमोसिन नावाचा हार्मोन तयार करतो आणि इथं टी लिम्फोसाइट्स काय होतात, फॉर्म होतात. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आफ्टर मॅच्युरेशन द लिम्फोसाइट्स मायग्रेट टू सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन लाईक स्प्लीन, लिम्फ नोड, टॉन्सिल्स, पेट्स फ्रॅशेस ऑफ स्मॉल टेस्टाइन अँड अपेंडिक्स. आता हे जे मॅच्युअर झालेले जे काही लिम्फोसाइट्स आहेत, ह्या लिम्फोसाइट्स कुठं मायग्रेट होतात, तर ह्या सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये ट्रान्सफर होतात. मग ते कुठले सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स आहेत, तर स्प्लीन आहे, किडनीजवळ असणारा हा छोटासा ऑर्गन आहे, की त्याला आपण मराठीमध्ये प्लीहा असं म्हणतो. आपल्या बॉडीमध्ये छोट्या छोट्या गाठी असणारे लिम्फ नोड्स आहेत, आपल्या घशामध्ये टॉन्सिल्स आहेत आणि आपल्या स्मॉल टेस्टाइनमध्ये पेयर पॅसेजेस आणि अपेंडिक्स आहेत. द सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन प्रोव्हाइड द साईट ऑफ इंटरॅक्शन ऑफ लिम्फोसाइट्स विथ अँटीजन. आता सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये काय होतं, की जो अँटीजन आहे, ह्या अँटीजनचा आणि ह्या सेलचा काय होतो, पहिला सामना होतो, पहिला मुकाबला होतो. विच देन प्रोलिफरेट टू बिकम इफेक्टर सेल. आणि इथं काय होतात, इफेक्टर सेल्स काय होतात, फॉर्म होतात. द लोकेशन ऑफ व्हेरियस लिम्फॉइड ऑर्गन इन द ह्युमन बॉडी इज शोन इन फिगर 5.5. द बोन मॅरो इज द मेन लिम्फॉइड ऑर्गन where lymphocytes are produced. The thymus is a lobed organ located near the heart and beneath the breastbone. आता थायमस हा जो ऑर्गन आहे, हा बरोबर हार्टच्या पुढं बायलोब असा हा ऑर्गन आहे. जसं जसं तुमचं एज वाढणार आहे तसा तसा तो काय होतो, श्रिंक होतो, लहान होतो. ठीक आहे, आणि मी तुम्हाला लास्ट लेक्चर सांगितलं होतं की थायमोसिन नावाचं हार्मोन काय होतं, तयार होतं आणि हे थायमोसिन काय करतं, तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी हेल्प करतं. द बोन मॅरो
is the main lymphoid organ where all the blood cells including lymphocytes are produced. The thymus is a lobed organ located near the heart beneath the breastbone. Breastboneच्या बरोबर खाली आहे. The thymus is quite large at the birth but keep reducing in size age by puberty it attained. It reduces to a very small size. जसं जसं तुमचं वय वाढणार तसं तसं काय होतं त्याची साईज त्याच्यामध्ये ॲट्रॉफी पाहायला मिळते आणि तशी तशी तुमची इम्युन सिस्टीमसुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे. Both bone marrow and thymus provide a micro environment for the development of maturation of T lymphocytes. आणि लक्षात ठेवा ह्या थायमसमध्ये टी लिम्फोसाइट फॉर्म होण्याची जे काम आहे ते काय होणार आहे सुरू होणार आहे किंवा त्याला फेवरेबल कंडिशन तिथं काय होणार आहेत तयार होणार आहेत. The spleen is a large bean-shaped organ. It is mainly contain lymphocytes and phagocytes. स्प्लीनमध्ये लिम्फोसाइट अँड फॅगोसाइट्स. फॅगोसाइट्स म्हणजे काय की डायरेक्ट त्याला खाऊन टाकतात, गिळून टाकतात, कवर करतात आणि कवर केल्यावरती त्याच्यावरती अटॅक करतात. इट ॲक्ट्स ॲज अ फिल्टर ऑफ द ब्लड बाय ट्रॅपिंग द ब्लड बॉर्न मायक्रो ऑर्गॅनिझम. आता इथं हे एक चेक पोस्ट आहे. ब्लडमधून येणारे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांना फिल्टर करणं, ट्रॅप करणं, ठीक आहे. आणि जसं पोलीस एखाद्या ह्याच्यावरती नाक्यावरती चेकपोस्ट म्हणून काम करतात तसं इथं हे काम करतं स्प्लीनमध्ये. द स्प्लीन ऑल्सो हॅज अ लार्ज रिझर्वायर ऑफ इरॅथ्रोसाइट्स. तिथं इरॅथ्रोसाइट्स म्हणजे RBC सुद्धा काय असतात मोठ्या प्रमाणात असतात. The lymph node are small, solid structure located at different points along with lymphatic system. आता हे लिम्फ नोडचं जागा आपल्या बॉडीमध्ये भरपूर ठिकाणी आहे. तुमच्या खांद्यामध्ये, ग्रोइन रिजनमध्ये, चेस्टमध्ये, मानेमध्ये भरपूर ठिकाणी हे लिम्फ नोड पाहायला मिळतात. सो लिम्फ नोड सर्व्स टू ट्रॅप द मायक्रोऑर्गॅनिझम अँड अदर अँटीजन which happen to get into the lymph node and tissue fluid. Antigen trapped in the lymph node are responsible for the activation of lymphocytes present there and the cause of immune response. There is a lymphoid tissue also located within the lining of the major tract. आणखीन lymphoid tissue major tract मध्ये पाहायला मिळतात. कुठं कुठं पाहायला मिळतात बघा. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये पाहायला मिळतात, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पाहायला मिळतात, युरोजेनायटरी ट्रॅकमध्ये पाहायला मिळतात. इट्स कॉल्ड म्युकोझल associated lymphoid tissue, that is MALT. It constitutes about 50% of the lymphoid tissue in human body. ठीक आहे. आता नेक्स्ट दोन डिसीज राहिलेत. एक म्हणजे राहिला आहे एड्स आणि दुसरा राहिला आहे कॅन्सर. आता पहिल्यांदा आपण बघूया की एड्स म्हणजे काय. ठीक आहे. आता एड्सचा लॉंग फॉर्म आपण पहिल्यांदा बघूया की एड्सचा लॉंग फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. ए फॉर ॲक्वायर्ड, आय फॉर इम्युनो, डी फॉर डिफिशियन्सी आणि एस फॉर सिंड्रोम. आता हा एड्स जो आहे हा कुणामुळे होतो, त्याचा पॅथोजन कोण आहे, तर त्याचा जो पॅथोजन आहे तो पॅथोजन आहे HIV. आता HIVचा लॉंग फॉर्म काय बघा, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. की जो असा व्हायरस आहे की जो तुमची रोगप्रतिकारक क्षमता इम्युन सिस्टीम काय करतोय डे बाय कमी करतोय, वीक करतोय. आणि ही वीक झाल्यामुळं तुम्हाला नंबर ऑफ इन्फेक्शन आणखीन वाढणार आहेत आणि शेवटी तुमचा फायनली काय होणार आहे, डेथ होणार आहे. तो व्यक्ती खंगून मरणार आहे. आता HIVमुळे एड्स होतोय. HIV हा व्हायरस आहे. H फॉर इम्युनो, H फॉर ह्युमन, I फॉर इम्युनो डिफिशियन्सी अँड V फॉर व्हायरस. आता हा जो व्हायरस आहे हा रेट्रो व्हायरस आहे. ठीक आहे. ते पुढे बघितल्यावरती आपण बघणार आहोत. ठीक आहे. एड्स वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन 1981. आता 1981मध्ये USA पहिला एड्सचा पेशंट आयडेंटिफाय केला गेला, नोटिफाय केला गेला. बघा 1981 USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. एड्स वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन 1981 अँड इन द लास्ट 25 years, अगदी 25 वर्षामागं त्याचं नोटिफिकेशन झालेलं आहे, आयडेंटिफिकेशन झालेलं आहे. इट हॅज स्प्रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड, किलिंग मोर दॅन 25 million पर्सन. जगामध्ये ह्याचं इन्फेक्शन वाढत आत्तापर्यंत 25 million लोकांचा डेथ झालेला आहे. ओके. पुढं एड्स इज कॉज्ड बाय द ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस HIV, अ मेंबर ऑफ ग्रुप ऑफ व्हायरस कॉल्ड रेट्रोव्हायरस. रेट्रोव्हायरस फॅमिलीमधला ग्रुपमधला हा मेंबर आहे विच हॅव ॲन एनव्हलप एनक्लोजिंग द RNA जिनोम. त्याचा जो RNA जिनोम आहे त्याच्यावरती काय आहे, एक कोटिंग आहे, एक एनव्हलप आहे.
हां, त्यामुळे काय करतोय, हा पटपट काय होतोय, स्प्रेड होतोय. हा कुठल्याही लिम्फोसाईट किंवा फॅगोसाईटच्या तावडीमध्ये सापडत नाही. ट्रान्समिशन ऑफ HIV इन्फेक्शन जनरली ऑकर्स बाय. आता हे जे इन्फेक्शन आहे कसं होतं, स्प्रेडिंग कसं होतं, तर पहिला त्यातला दिलेला आहे क्लॉज, सेक्सुअल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. ज्या माणसाला ऑलरेडी HIVचं इन्फेक्शन झालेलं आहे किंवा ज्याला एड्स झालेला आहे, हां, त्याच्याबरोबर जर हेल्दी पर्सननं सेक्स केला किंवा इंटरकोर्स केला, हां, तर त्या हेल्दी माणसाला व्हाया सेक्शुअल कॉन्टॅक्ट हे इन्फेक्शन होऊ शकतं. नंबर 2, ट्रान्समिशन ऑफ कंटॅमिनेटेड ब्लड अँड ब्लड प्रॉडक्ट. आता एखाद्याला HIV झालेला आहे आणि त्यानं चुकून एखाद्याला ब्लड दिलं किंवा एखादा ऑर्गन डोनेट केला किंवा त्याच्यामध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन झालं किंवा इतर काही झालं, तर तरीसुद्धा त्याला काय होऊ शकतो, एड्स होऊ शकतो. नंबर 3, बाय शेअरिंग इन्फेक्टेड निडल ॲज इन केस ऑफ इंट्राव्हेनस ड्रग अब्युजर्स. आता बरेच जण ड्रग घेतात आणि हे ड्रग डायरेक्ट ब्लडमध्ये घेतात आणि एक 8-9 व्यक्ती जर असेल आणि त्याच्यामध्ये एखाद्याला जर HIV झाला असेल, तर ती निडल शेअर केल्यामुळं त्याला HIVचं इन्फेक्शन किंवा त्या 5 जणांना, रिमेनिंग जे 5 जण आहेत त्यांना इन्फेक्शन होऊ शकतं. फ्रॉम द इन्फेक्टेड मदर टू हर चाइल्ड थ्रू प्लासेंटा. ठीक आहे, प्लासेंटामधून आईकडून बाळाला होऊ शकतं. So the people who are high risk of getting the infection, including individual who have multiple sexual partner. बऱ्याच जणांना एक सवय असते की वेगवेगळ्या लोकांशी इंटरकोर्स करणं, सेक्स करणं, तर अशा लोकांना ह्याचा खूप काय मोठा धोका आहे. किंवा जे ड्रग्ज घेतात किंवा जे अल्कोहोल घेतात आणि नशेमध्ये काय करतात त्यांना माहिती नसतं. ठीक आहे, तर अशा लोकांना हा चान्स आहे. आता एखादी जर आई असेल की ज्याला HIVचं इन्फेक्शन झालेलं आहे, ती प्रेग्नंट आहे, आफ्टर डिलेवरी, हां, जर ते न्यूबॉर्न जे बेबी आहे त्याला जर HIV नसेल, तर अशा बाळाला त्या आईचं दूध पाजणं काय आहे, धोकादायक आहे, की त्याला चुकून त्याच्याकडून HIV होऊ शकतो. त्यामुळं जर असेल ऑलरेडी ते HIV इन्फेक्टेड असेल तर मग हरकत नाही, ते फिडिंग केलं तर हरकत नाही, पण जर नसेल तर आपण ती काळजी घेऊ शकतो. It is important to note that HIV is not spread by mere a touch, physical contact, etc. एखाद्याला आपण हग केलं, मिठी मारली किंवा एखाद्याला आपण हातात हात घेतला किंवा काही टच केला तर HIVचं इन्फेक्शन होत नाही. किंवा तुमच्या कॉलनीमध्ये 1-2-3 पेशंट असतील, तिथं ते मॉस्किटो बाईट झालं, ते जर तुम्हाला चावलं, तर कृपया असं कुठल्याही प्रकारचं डोक्यामध्ये घेऊ नका की तुम्हाला HIV इन्फेक्शन काय आहे, होणार आहे. तर HIV इन्फेक्शन त्याच्यामुळे होत नाही आहे. There is always a time that is lag between the infection and appearance of symptom. आता आज जर एखाद्या व्यक्तीला HIVचं इन्फेक्शन झालं तर पटकन त्याला सिम्पटम जाणवत नाही. काही लोकांच्यामध्ये 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, अगदी काही लोकांच्यामध्ये 6 वर्ष लागतं. हा जो पिरियड आहे, ह्या पिरियडला आम्ही म्हणतो विंडो पिरियड. आणि ह्या विंडो पिरियडमध्ये तो व्यक्ती इतर लोकांना इन्फेक्शन करत असतो. ठीक आहे, किंवा काही यातल्या केस आहेत त्या असिम्प्टोमॅटिक आहेत की त्यांना HIVचं इन्फेक्शन ऑलरेडी असतं पण ते दाखवत नाही. ह्याला मी म्हणतोय असिम्प्टोमॅटिक फेज. आणि असेसुद्धा पेशंट भरपूर आहेत की ज्यांना HIV ऑलरेडी असतोय 8 वर्ष, 10 वर्ष, पण त्यांना कुठल्याही प्रकारचं सिम्पटम्स किंवा काहीही जाणवत नाही, पण त्यांच्याकडून मात्र दुसऱ्यांना काय होतं, हे इन्फेक्शन होतं आहे, त्याच्यामध्ये पण त्यांना मे बी सिम्पटम्स दाखवतं. याचा अर्थ ह्याच्यामध्ये हा पिरियड आहे आणि हा 5 ते 10 वर्षाचा काय आहे, पिरियड आहे. काही म्हणजे मंथ ते इयर्स असा हा पिरियड आहे. आज आपण इथंपर्यंत थांबूया. नेक्स्ट लेक्चरला पुढची माहिती मिळू.